कुर्डुवाडी पंढरपूर पालखी मार्गाला मागील अनेक वर्षांपासून मोठे तडे पडलेत। सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष होत असून पालखी मार्ग असल्यानं या ठिकाणी मोठी वाहनांची वर्दळ असते। सातत्यानं या ठिकाणी लहान मोठे अपघात घडण्याचं प्रमाण वाढत असून शिवसेनेच्या युवा सेनेकडून या मार्गावर तडे पडलेल्या खड्ड्यात झाडं लावून निषेध आंदोलन करून हा मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची आग्रही मागणी करण्यात आली। जय महाराष्ट्र। आपल्या कुर्डवाडी पासून पंढरपूरला हा रोड जातो। इथं असंख्य भाविक आषाढी वारी, कार्तिकी वारी यात पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात आणि हा पूल बरेच दिवस झालं विस्कळीत भूमिकेचा आहे आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचा हा पूल आहे। या पुलावरून जात असताना असंख्य कुटुंबांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत। बरेच व्यक्ती ह्याच्यात ऍक्सिडेंटमध्ये गेलेले आहेत। असे बरेच ऍक्सिडेंट इथे झालेले आहेत। तर या लवकरात लवकर या निकृष्ट दर्जाच्या पुलाचं काम आपण करावं ही प्रशासनाला कळकळीची विनंती। यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून हे आम्ही समोर आणत आहोत। तर प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ याची दखल घ्यावी व येणारे भाविकांचे जीव जे जात आहेत त्यात कुठेतरी या पुलाचं काम होऊन ते बंद व्हावं ही विनंती। कटकट झाले ते हे करा थोडं। तर या ठिकाणी आपण जो आता कुर्डवाडी पंढरपूर रोड वरच्या बाजूने बघितला, आता आपण त्यासाठी खाली ह्या पुलाच्या खाली आलेलो आहे। तर या पुलाच्या खाली आल्यानंतर या पुलाचा खालचा भाग अत्यंत निंदनीय अवस्था खराब झालेली आहे याची। आणि भविष्यात ज्या वेटेजच्या गाड्या जातात 30-30, 40-40 टनाच्या मोठ्या मोठ्या ट्रका जातात, या नक्की भविष्यात हा धोका होऊ शकतो। तर माझी या माढा तालुक्याच्या आमदार साहेबांना, अभिजित आबांना कळकळीची विनंती की आपण याच्यावर लक्ष द्या। भविष्यात ही दुर्घटना मोठी होण्याची दाट शक्यता आहे। ते आम्ही शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि युवा सेनेच्या माध्यमातून आपणास विनंती करत आहोत की ह्या काळात येणाऱ्या आषाढी वारीच्या भाविकांना कुठलाही दगाफटका होता कामा नये आणि या पुलाचं लवकरात लवकर काम योग्य पद्धतीने करावं ही आपणास कळकळीची विनंती। जर ह्याला काय झालं तर आपलं जीवितहानी नुकसान भरपाई कोण देणार याची? जर प्रवाशांना काय झालं याच्यामधून? हा